हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक भाषणामध्ये जगदंबाचा उल्लेख करायचे, म्हणजे महालक्ष्मीचा। आणि आम्हालासुद्धा असं वाटतं की अनेक गोष्टींच्या बाबत तिच्या हातातलं जे शस्त्र आहे त्या शस्त्राने तिने दैत्यांचा संहार केलेला आहे आणि त्यामुळे तशाच प्रकारचं शूरत्व वीरत्व आपल्या सैन्याच्या प्रती आहे। आणि तसंच अन्यायाच्या विरुद्ध सामना करण्यासाठी स्त्रियांनी रणरागिणी व्हावं ही शिवसेनेची जी भूमिका आहे त्यानुसार मी काम करते। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी लोकसत्ताच्या नवरात्र विशेष व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि याच निमित्ताने आम्ही विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोरे यांच्याशी संवाद साधला आहे। आपल्या घरी कशा प्रकारचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि काय सांगाल? आमचं घर हे संशोधकांचं, माझे वडील संशोधक होते आणि आईला स्वतःला देवधर्माची आवड होती, परंतु कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा कधीच घरामध्ये नव्हती। नवरात्र उत्सव हा गौरीचा उत्सव, नवसर्जनाचा उत्सव, शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि त्याच्यामधून हळूहळू स्त्रीची ही जी शक्ती आहे, नवीन धान्य त्याची जोपासना करण्याची असेल, या कुटुंबासाठी म्हणून त्यांनी तिथे राहायला सुरुवात केली। तिथपासून ते आत्तापर्यंत लक्ष्मी, धन, धान्य, सूर्यप्रकाश, पाणी, पशु, असे फळं, फुलं, विद्या, संपत्ती, राज्यकारभार अशा सगळ्याचा आशीर्वाद आदिशक्तीकडे मागण्यात येतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक भाषणामध्ये जगदंबाचा उल्लेख करायचे, म्हणजे महालक्ष्मीचा। आणि आम्हालासुद्धा असं वाटतं की अनेक गोष्टींच्या बाबत तिच्या हातातलं जे शस्त्र आहे त्या शस्त्राने तिने दैत्यांचा संहार केलेला आहे आणि त्यामुळे तशाच प्रकारचं शूरत्व वीरत्व आपल्या सैन्याच्या प्रती आहे। आणि तसंच अन्यायाच्या विरुद्ध सामना करण्यासाठी स्त्रियांनी रणरागिणी व्हावं ही शिवसेनेची जी भूमिका आहे त्यानुसार मी काम करते। आमच्या कुटुंबामध्ये तसं नवरात्रीचं वेगळा उत्सव नसतो, परंतु दैनंदिन पूजा आणि रोजच्या पूजेमध्ये मग आम्ही ज्यावेळेला घरी असतो, समजा दौऱ्यात असतो तो गोष्ट वेगळी, तर जो देवीसाठी नैवेद्य साधासुद्धा आपला सामान्य भक्तांसाठी जो सांगितलेला असतो, मग साखर असेल किंवा मध असेल, तो आम्ही देवीला अर्पण करतो। त्याचबरोबर बालिकांच्या प्रश्नासाठी मी अगोदरच संभाजीनगरला जाऊन आले आणि तिथे मी आणि आदितीताई तटकरे यांनी तिथल्या बालगृहांना भेट दिली। त्यामुळे मुलींच्या आणि महिलांच्या विकासाबरोबर संपूर्ण समाजामध्ये सुखशांती व्हावी यासाठी म्हणून या नवरात्रीमध्ये विविध देवतांची आम्ही प्रार्थना करतो। बहुतेक वेळेला मी तुळजापूर, कोल्हापूरची महालक्ष्मी, सप्तशृंगी माता आणि आमचं कुलदैवत रेणुका माता चांदवड, त्याचबरोबर मुंबादेवी, पुणे शहरातलं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, मुंबईमधल्या महालक्ष्मी, अशा बऱ्याचशा ठिकाणी मी जाऊन येते। काही मंडळांनाही भेटी देते। आमचे माननीय नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जर का पुण्यामध्ये आले तर ते ज्या जातील कार्यक्रमात तिथे आम्ही जातो। आणि शिवसैनिक जे आहेत, नाना भानगिरे आहेत किंवा सारिका पवार आहेत, हे जे आम्हाला निमंत्रण देतात त्यांच्याही नवरात्र उत्सवात आम्ही उत्साहाने सहभागी होतो। कुठल्या तर व्यक्तीकडे बघून प्रेरणा घेऊन ते क्षेत्रात येतो, तर तसं तुम्ही तुम्हाला कोणाची प्रेरणा मिळाली किंवा तुम्ही या क्षेत्रात कुणाला रोल मॉडेल ठेवून या क्षेत्रात आलात, काय वाटतं त्याबद्दल काय सांगाल? एक तर मला स्वतःला स्वातंत्र्यपूर्व काळातल्या एक थोर समाजसुधारक सरोजिनी देवी नायडू यांचं जेव्हा मी चरित्र वाचलं आणि समजून घेतलं, त्यावेळेला त्यांनी कायम स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीने महिला विकासाला महत्त्व दिलेलं आहे आणि प्रचंड मोठं काम त्यांनी शिक्षणाच्या आणि महिला विकासाच्या क्षेत्रात उभारलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याबद्दल मनामध्ये खूप आदराची भावना होती। त्याच्या पूर्वीच्या काळातलं जर का म्हणायला गेलं तर मग राजमाता जिजाऊसाहेब भोसले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, त्यानंतर राजमाता ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा मनामध्ये होती की ज्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, स्त्रियांच्या सन्मानासाठी म्हणून स्वतःचा जीव कुर्बान करायची तयारी ठेवली। अशा सगळ्या स्त्रियांच्या बरोबर मी सामाजिक काम करायला लागल्यावर डॉक्टर रखमाबाई, डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची चरित्र वाचली आणि त्यामधून स्त्रियांना कशा प्रकारे विकासाचा पहिलं तीर गाठण्यासाठी काय काय करावं लागतं याचीसुद्धा मला जाणीव झाली। रोल मॉडेल म्हटलं तर असं अमुक एक असं रोल मॉडेल मला कोणी नाही आहे, कारण राजकारण आणि समाजकारण या दोन्हीच्या मध्ये सक्रिय असणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांची संख्या थोडी लहान आहे, परंतु एक बेडो म्हणून वर्क आहे की ज्याच्यामध्ये त्या बेला ॲब्झुक म्हणून एक अमेरिकन स्त्री स्वातंत्र्यवादी होत्या की त्यांनी राजकारणात पण भरपूर काम केलं आणि त्यांची एक स्वतःची सामाजिक संघटनाही होती
की ती गेल्या 40 वर्षापासून कार्यरत आहे आणि ज्यांनी खूप सेंद्रिय शेतीबद्दल वगैरे काम केलं, अशांचंसुद्धा मला मनामध्ये स्त्रीवादी चळवळीचासुद्धा मी विचार म्हणून आदर्श समोर धरलेला आहे. पण राजकारणात ती तुमची मैत्रीण कोण आहे जवळची, की सत्ताधारी असो किंवा विरोधी बाकावरची असो, कोण जवळची मैत्रीण आहे तुम्ही हक्काने बोलू शकता किंवा कुठे? माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या महाराष्ट्राबाहेरच्या आहेत आजच्या घडीला. तरी पूर्वी विद्याबाळांशी माझी मैत्री होती, माझा संवादी होता. त्याच्यात अजून काही इतरही मैत्रिणी आहेत, सुधा कुलकर्णीसारख्या ज्यांच्याशी माझा छान संवाद होता. विद्युत भागवत होत्या, पण त्या तिघी आता नाही आहेत आयात. त्या माझी बहीण झेलम जोशी हिच्याशी माझी बरीचशी बातचीत होते, बोलणं होतं. परंतु एक चंदीगडमध्ये प्राध्यापिका आहेत डॉक्टर, तर त्या माझी मैत्रीण आहेत. तसंच एक चांदनी म्हणून आहेत, त्या युनायटेड नेशन्समध्ये काम करत होत्या, त्याही माझी मैत्रीण आहे. आणि त्या जेव्हा आम्हाला भेटतात त्यावेळेला आमची छान बोलणं होतं. काही स्नेही पण आहेत आंबेडकरी चळवळीतले किंवा समाजामधले, त्यांना माझा प्रवास चांगला माहिती आहे आणि तेही काही वेळेला अनेक गोष्टींबद्दल म्हणणं सल्ला सांगत असतात. त्याचबरोबर काही सामाजिक क्षेत्रातले साहित्यिक विचारवंत आहेत की ज्यांना एखादी गोष्ट वाटली तर त्यांच्याशी मी बोलत असते. पण त्यामध्ये राजकीय क्षेत्रातला विचार करायचा झाला तर मी असं म्हणेन की खास करून किरण मोघे या ज्या आहेत जनवादी महिला संघटनेच्या, 2 टोकं आहेत, परंतु आमचा चांगल्यापैकी संवाद आहे. मिनी बेदी म्हणून दुसऱ्या एक आहेत सामाजिक विकास तज्ज्ञ, त्यांचा माझाही चांगल्या प्रकारचा संवाद आहे. ज्यावेळेस तुम्ही ठाकरे कुटुंबाकडून शिंदे कुटुंबामध्ये प्रवेश करताना तुमच्या काय भावना होत्या आणि त्याबद्दल तुम्ही काही रश्मी वहिनींना सांगितलं होतं की मी इकडे चाललेले आहे, त्यांच्यासोबत जाणार आहे, त्याबद्दल काय आठवणी आहेत, काय सांगता? मी या विषयावरती काहीच आता भाष्य करू इच्छित नाही आहे. कारण माननीय एकनाथजी शिंदे स्वतः आणि त्यांच्याबरोबर असलेले सगळे आमदार या सगळ्या भावनेच्या चक्रातून गेलेले आहेत. आम्हाला सगळ्यांनाच खूप आदर आहे आजही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल. आजही आम्ही शिवसेना आणि शिवसेनेचं धनुष्यबाण ह्याचं जीवापाड आम्ही प्रेम करतो. आणि अशा वेळेला एखाद्या गोष्टीत मतभेद झाले म्हणून जो मार्ग शिंदेसाहेबांनी स्वीकारला तो योग्य आहे, याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. अशा वेळेला भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला आपलं कर्तव्य करणं हे योग्य ठरेल. आणि म्हणून अशा वेळेला भावनांचा विचार न करता आम्ही आमचं काम आम्ही घेतलेल्या राजकीय भूमिकेनुसार करतो आहे. सगळ्यांच्याबद्दल आजही आदर आहे, परंतु तो आदर असला तरीसुद्धा मागे वळून बघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आहे.